नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शिक्षक भरतीबाबत आज आपल्याला अ, एक अशी माहिती घ्यायची आहे की तुम्हा सर्वांना माहीतच आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अ, आचारसंहिता म्हणजे लोकसभेचं जे काही इलेक्शन होणार आहे, जे निवडणूक होणार आहे लोकसभेची, त्याची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आणि ही जर आचारसंहिता लागली तर त्याचा आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार आहे, त्या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे. म्हणजे आचारसंहिता जर लागली तर खरोखरच ही शिक्षक भरती म्हणजे थांबेल का, की ही शिक्षक भरती होणार, किंवा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये राज्य निवडणूक आयोगाचे शासनासंबंधी काय आदेश असतात ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला पाहिजे. कारण मी राज्य निवडणूक आयोगाचं जे काही डायरेक्शन आहे शासनासाठी आचारसंहितेमध्ये, ते आता थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर माझं इंट्रोडक्शन झाल्यानंतर मी आपल्या समोर सादर करतो. आणि त्याच्या भाग 4 मध्ये जो 6 नंबरचा त्यांनी एक पॉइंट त्याच्यामध्ये टाकलेला आहे, तो पॉइंट या भरतीबाबत काय सांगतो, म्हणजे राज्य शासनाचे जे काही विविध पदाची भरती करते, ते भरती राज्य शासनाला करता येते का, त्या बाबतीतले जे काही राज्य निवडणूक आयोगांचे जे काही डायरेक्शन्स आहेत त्या कशा प्रकारच्या असतात, किंवा राज्य शासनाच्या कोणत्या कोणत्या निर्णयावर निर्बंध लागतो आचारसंहितेमुळे, हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते कलम स्पष्टपणे काय सांगते त्यावर सुद्धा चर्चा करायची आहे. म्हणून ही जी अ, शिक्षकाची भरती आहे जी पवित्र पोर्टल मार्फत होत आहे, ही साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण व्हायलाच पाहिजे. ती जर फेब्रुवारीच्या पुढच्या आठवड्या म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत जर पूर्ण झाली नाही, आणि यदा कदाचित मार्च मध्ये जर काय आचारसंहिता लागली तर आपली शिक्षक भरती ही वादात येऊ शकते, ती पुढे ढकलल्या जाऊ शकते, असं स्पष्ट त्या निवडणूक आयोगाचे जर काही समजा त्यांची जी आचारसंहिता आहे त्यात जे पॉइंट्स त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे राज्य शासनाचे नियुक्ती बाबतीतचे म्हणजे हे जे काही नियुक्त्या देणं किंवा मुलाखत घेणे, याच्यावर काय काय रेस्ट्रिक्शन्स येतात, काय काय बंधनं आहेत, ते आता आपल्याला बघायचं आहे. चला तर मग मी आता तो जो स्क्रीन आहे तो स्क्रीन तो जो समजा हे आहे म्हणजे राज्य शासनाचा आपण असं म्हणू की जे परिपत्रक आहे त्या बाबतीतलं, ते मी आता या स्क्रीनवर शेअर करतो. आणि त्याच्यावर आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रहो चर्चा करायची आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर आपण बघूया की त्यामध्ये त्यांनी काय सूचना केलेल्या आहेत. ते तर निवडणूक आयोगाचं हे आहे, म्हणजे आचारसंहिते बाबतीतलं असं म्हणू आपण एक त्यांनी जे बुकलेट तयार केलेलं आहे ते बुकलेट आहे. आणि जसं कुठल्याही याचं बुकलेट तयार असते निवडणूक आयोगाचं, जर समजा काही कर्मचारी जेव्हा वोटिंगसाठी जातात तेव्हा सुद्धा काही बुकलेट्स तयार असतातच. तर तशा प्रकारचं हे राज्य सरकारसाठी महाराष्ट्र राज्य म्हणजे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचं बुकलेट आहे. आणि याच्यामध्ये भाग 4 आहे. आणि हा जो भाग 4 आहे हा शासन संबंधी दिलेला आहे. म्हणजे हा भाग 4 शासनाच्या संबंधी दिलेला आहे. म्हणजेच आचारसंहिता लागल्यानंतर शासनावर कुठल्या प्रकारचे निर्बंध येतात ते या भाग 4 मध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. मग आता आपला संबंध कशासोबत आहे, तर आपला राज्य शासनाला ज्या काही भरती करायच्या असतात त्यांच्या वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या भरती करायच्या असतात त्या भरतीवर खरोखरच बंधन येते का, ते आपल्याला बघायचं आहे. आणि येत असेल तर कोणकोणत्या भरतीवर बंधनं येतात, कशा प्रकारचे ते बंधनं येत असतात, ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण सध्या एक चर्चा सुरू आहे, म्हणजे सोशल मीडियावर पण आहे
त्याच्यानंतर आपल्या उमेदवार जे आहेत, शिक्षक उमेदवार, त्यांच्यामध्ये सुद्धा ही एक चर्चा सुरू आहे आणि ते विचारतात पण हा प्रश्न की सर मग आचारसंहिता जर लागली तर आमचं रजिस्ट्रेशन लवकरच झालेलं आहे आचारसंहितेच्या, मग भरती प्रक्रिया कशी काय थांबणार आहे? तर ती थांबते की नाही थांबत हे आपल्याला या या भाग 4 मध्ये जे शासन संबंधी याच्यामध्ये एक हे दिलेलं आहे त्यांनी, 6 नंबरचा मुद्दा याच्यामध्ये आहे मित्र हो, तो आपल्याला आजच्या याच्यामध्ये बघायचा आहे. बघा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा आपण आता बघूया. हा 6 नंबरचा मुद्दा आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका ऑब्लिक भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत, असं त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये. हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका, त्यानंतर भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत, असं त्यांनी या 6 नंबरच्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि हाच मुद्दा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे की आचारसंहितेमध्ये आमची जी भरती आहे ती भरती प्रक्रिया सुरू राहील की बंद राहील. तर मग मित्र, हा मुद्दा आपण आता याच्यावर चर्चा करूया. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निम सरकारी संस्था, हे लक्षात घ्या, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निम सरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे, मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये. हे स्पष्ट सांगितलेलं आहे यांनी की आचारसंहितेत जर समजा लागले तर त्या आचारसंहितेमध्ये, त्या कालावधीमध्ये जे काही शासन सेवेत काही निम सरकारी संस्था आहेत, म्हणजे आता समजा आता जेडपीच्या ज्या काही संस्था आहेत ह्या निम सरकारी संस्था आहेत, काही खाजगी अनुदान प्राप्त संस्था आहेत, हा, तर यांच्यावर त्यांनी स्पष्ट बंधन टाकलेलं आहे की तुम्हाला कुठल्याच प्रकारची भरती करता येणार नाही, त्यांची मुलाखत सुद्धा घेता येणार नाही. मित्र, याच्यातून लक्षात घ्या की आचारसंहिता जर लागली तर आपली भरती ही बिलकुल 100% पुढे ढकलल्या जाते. ती जर आचारसंहितेच्या अगोदर जर आपली शिक्षक भरती 2022 जर झाली नाही तर मग बाकी ते आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये सापडणार आहे. आणि आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये जर ती सापडली तर मग आपली भरती अडचणीत येऊ शकते. मग त्यांनी असं स्पष्ट दिलेलं आहे इथं, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात घेणे, जाहिरात देणे म्हणजे जाहिराती देता येणार नाही, मुलाखत घेणे, मुलाखत सुद्धा घेता येणार नाही इत्यादी करण्यात येऊ नये, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेतल्यास हरकत नाही. लेखी परीक्षा घेता येते. म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी जर पत्र पाठवलं असेल तर लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही. तथापि त्यांचा निकाल जाहीर करता येणार नाही. त्या परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर करता येत नाही आचारसंहितेमध्ये. तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. म्हणजे नेमणुका सुद्धा करता येत नाहीत आणि मुलाखती सुद्धा घेता येत नाहीत, असं स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी शासनाला ते म्हणजे देऊ शकते, पण केव्हा? आचारसंहिता लागेल तेव्हाच. म्हणून ही जी भरती आहे, अशी सध्या एक हे सुरू आहे, चर्चा सुरू आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही जर आचारसंहितेच्या अगोदर झाली तरच ठीक, अन्यथा ही शिक्षक भरती वादात पडू शकते. म्हणजे ही एक हिला म्हणजे एक अडचण निर्माण होऊ शकते. आणि ती अडचण कोणती निर्माण होणार आहे तर ती आचारसंहितेची होणार आहे. कारण मार्च मध्ये जर समजा आचारसंहिता जर समजा लागली तर एप्रिल मध्ये त्याचे इलेक्शन्स होणार आहे. एप्रिल मध्ये इलेक्शन झाल्यानंतर मेच्या अगोदर मग ते गव्हर्नमेंट स्थापन होणार आहे. त्याच्यानंतर मग ही शिक्षक भरती जूनच्या जवळपास जाणार आहे मित्र. म्हणजेच जवळपास 6 महिने ही मग लेट होऊ शकते. म्हणून ही शिक्षक भरती जी आहे पवित्र पोर्टलद्वारे जे घेण्यात येत आहे ती आचारसंहितेच्या पूर्वी कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे. आणि आचारसंहितेच्या पूर्वीच तुम्हाला जॉईनिंग लेटर सुद्धा मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मुलाखत पत्र
जर समजा तुम्ही मुलाखतीसाठी गेले तर त्याची जी ऑर्डर आहे ती आचारसंहितेच्या अगोदर यायला पाहिजे, किंवा आचारसंहिता लागली तर तुम्हाला ऑर्डर सुद्धा मिळणार नाही. म्हणजे इन केस समजा लिस्ट लागली, सिलेक्शन लिस्ट टॅटच्या गुणवत्तेनुसार लागलं, उमेदवाराला पाठवलं, शिक्षण संस्थेनं समजा आचारसंहितेच्या अगोदर त्याची मुलाखतच घेतली नाही, तर त्यांना ऑर्डर, जर समजा पुढे आचारसंहिता लागली तर ऑर्डर मिळणार नाही. ऑर्डर जर त्यांना मिळाली नाही तर ते काहीच, म्हणजे पुढे काय होईल काय नाही हे काहीच सांगता येत नाही. म्हणून ही शिक्षक भरती आचारसंहिता, जी मार्च मागच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल अशी एक चर्चा आहे, त्याच्या अगोदर होणं फार गरजेचं आहे. अन्यथा ही शिक्षक भरती आचारसंहितेच्या कचाट्यात सापडू शकते होती, एवढं हे आता असं दिसते. तर तीच चर्चा आपल्याला आता करायची होती, त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणून शिक्षक उमेदवारांनी फार काही आता आंदोलनाच्या मागे लागू नका. ही भरती आता सुरळीत होऊ द्या. म्हणजे सुरळीत जर ही भरती झाली तर तुम्हाला आचारसंहितेच्या पूर्वी तुमची मुलाखत होऊन जाईल. तर मुलाखत ती सह जर तुम्ही ऑप्शन घेतला तर, आणि तुम्हाला नेमणूक सुद्धा मिळणार आहे. अन्यथा 6-7 महिने ही शिक्षक भरती पुढे जाऊ शकते. तर ठीक आहे, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा. आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला जरूर आपण सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आपण जे ऑथेंटिक नवनवीन व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला बघण्यासाठी मिळतील. आणि याचं एकच आहे, आपण तुम्ही आणि मी एकच आहे, आपण फक्त एक या माध्यमातून चर्चा करतो आहे. आणि माझी एकच शिक्षक उमेदवारांना विनंती राहील की भरती जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ती व्हायला पाहिजे या आचारसंहितेच्या अगोदर. अन्यथा ती मग 6-7 महिने ती लेट झाल्यानंतर मग पुन्हा आपलं विधानसभेचं इलेक्शन येते, मग काय होईल काय नाही ते काही सांगता येत नाही. म्हणून लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी ही भरती व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता मी इथं थांबतो. धन्यवाद.